नमस्कार, शुभ सकाळ। मी कार्की गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर या बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत बातम्या 36 जिल्ह्यांच्या। मुंबईत जुलै महिन्यामध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली आहे। दरम्यान पुढील काही दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। राज्यभरात जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा 66.67% गेलाय। मराठवाड्यातील धरणांत जेमतेम 25.52% पाणीसाठा झालाय। मराठवाडा वगळता राज्याच्या उर्वरित भागातील धरणं ही तुडुंब भरली आहेत। भुसावळच्या हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। सद्यस्थितीमध्ये 30,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग होतोय। बैलगाडा शर्यतीचा थरार हा सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये अनुभवाला मिळालाय। म्हाडा प्राधिकरणाने 2030 घरांची लॉटरी जाहीर केली असली तरी या घरांच्या किमती 29 लाखांपासून सुरू आहेत। मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली सुविधा देखभालीसाठी 10 ऑगस्ट रोजी रात्री 11:45 पासून मध्यरात्री 2 पर्यंत आणि 11 ऑगस्ट रोजी पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। त्यामुळे प्रवाशांना या दरम्यान इंटरनेटवरून तिकीट आरक्षण करता येणार नाहीये। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पातील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं 99% काम पूर्ण झालंय। उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण केलं जात आहे। हे काम सप्टेंबर अखेरीस पूर्ण करून शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल अशी माहिती MMRDA ने दिली आहे। गोपाळकाला उत्सव अवघ्या 18 दिवसांवर आला असून अद्याप गोविंदांना विम्याचं कवच मिळू शकलेलं नाहीये। विमा संरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशन या संस्थेवर दहीहंडी असोसिएशन संस्थेने आक्षेप घेतलाय। सदर संस्थेची नोंदणी रद्द करण्याची मागणी केली गेली आहे। नव्यानं 100 वाहनांची खरेदी करण्यासंदर्भातील निर्णय PMPAच्या संचालक मंडळाच्या बैठकीत न झाल्यानं बस खरेदीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे। संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये केवळ चर्चा झाल्यानं प्रवाशांना नव्या वाहनांसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। ठिकठिकाणच्या उंच गतिरोधकांमुळे इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे चालकांना होणारा त्रास आणि बेस्ट बसचं होणारं नुकसान टाळण्यासाठी बेस्ट उपक्रम सर्वेक्षण करणार आहे। बेस्ट मार्गाची पाहणी करून लवकरच अहवाल तयार केला जाणार आहे। यंदा सणासुदीच्या हंगामामध्ये 12.5 लाख नवे रोजगार निर्माण होतील असा अंदाज वर्तवला जातोय। यातील 10 लाख नोकऱ्या या हंगामी स्वरूपाच्या तर 2.5 लाख नोकऱ्या या साधारण कंत्राटी स्वरूपातील असतील अशी माहिती आता समोर येते आहे। पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून आतापर्यंत 57 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे। तर चिकनगुनिया आजाराचे 7 रुग्ण आहेत। वाढत्या डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने डेंग्यू मुक्त मोहीम सुरू करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेने नवीन जाहिरात धोरणाचा अंतिम मसुदा जाहीर केलाय। त्यानुसार नवीन धोरण सरकारच्या सर्व प्राधिकरणासाठी बंधनकारक राहणार असून बिल्डिंगच्या टेरेसवर किंवा छतावर कोणत्याही प्रकारच्या होर्डिंग्सला परवानगी दिली जाणार नाहीये। एका अज्ञाताने CSMT स्थानक उडवण्याची धमकी दिली आहे। GRP कंट्रोलला फोन करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात RDX ठेवल्याचा फोन या अज्ञात इसमाने केला। दरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी धमकीचा फोन करणाऱ्या पवन कुमारला तात्काळ बेड्या ठोकल्यात। जालन्यात पुन्हा एकदा 5 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत। जालन्यातील खडकपुरा वरवार गल्ली इथं ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना जेरबंद केलंय।
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात भरधाव कार चालकानं बाईक स्वाराला चिरडल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी कार चालक दत्तू लोखंडेवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून दत्तू मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती वैद्यकीय तपासणीत उघडकीस आली आहे। अपघातातील जखमी बाईक स्वारावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। केंद्र सरकारनं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट दिलंय। जालना ते जळगाव नवी रेल्वे मार्गाला केंद्रानं मंजुरी दिली आहे। नव्या 174 किलोमीटर रेल्वे मार्गासाठी तब्बल 7,105 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। केंद्राने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले। घरोघरी तिरंगा अभियान याला लोकचळवळ बनवली आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। यंदा राज्यातील 2.5 कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पसमध्ये हिजाब ठाकरे गटानं आता विधानसभा निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। भगवा सप्ताहाच्या माध्यमातून ठाकरे गटाने मतदारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा होणार असून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका घेणार आहेत। विधानसभा निवडणुकीत इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत। राज ठाकरे दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे। बीड दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंना ठाकरे गटानं विरोध केलाय। राज ठाकरे यांच्यावर कारवर सुपारी फेकून सुपारीबाद चले जाओ अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी मनसैनिक आणि शिवसैनिक एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळतं। बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवला होता। त्याचे पडसाद रात्री मुंबईत उमटले। चेंबूरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात आंदोलन केलं। मनसेचे चेंबूर विधानसभा अध्यक्ष माऊली थोरवेंच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पदाधिकारी भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण मदत करणार आहेत। काल रात्री नागपुरात फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। त्यात अजित पवारांना आपण सोबत का घेतलं ही भूमिका फडणवीसांनी स्पष्ट केल्यानंतर विधानसभेत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय संघानं घेतला आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर आणि सांगलीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यात रविवारी जनजागृती शांतता फेरी दाखल होणार आहे। त्यानिमित्तानं स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून विविध क्षेत्रामधील मराठा बांधव या फेरीमध्ये सहभागी होणार आहेत। मंगळवेढा पंढरपूरचे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलंय। त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांना गुराढोरांची उपमा दिली आहे। पुन्हा कुणाच्या दावणीला जाऊन वैरण खा असं कधीच सांगणार नाही या वक्तव्यानं वादाची शक्यता निर्माण झाली आहे। राज्यातील मतदान केंद्रावरती मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचं आयोजन निवडणूक आयोगाकडून केलं गेलंय। 10, 11, 17 आणि 18 ऑगस्ट रोजी शिबिरं होतील। राजकीय पक्षांनी टीकेचं लक्ष केल्यानंतर आयोग ऍक्शन मोडवर आल्याचं दिसून येत आहे। मागील आठवड्यात घाऊक बाजारामध्ये 60 ते 70 रुपयांनी विकला जाणारा टोमॅटो 20 ते 40 रुपये किलोनं विकला जातोय। टोमॅटोचे दर हे 40 ते 50 रुपयांनी उतरले आहेत। पुढील काही दिवस दर असेच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। भुसावळमध्ये मध्य रेल्वेनं तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे। यात जवळपास 9,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्याकडून तब्बल 55 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे। पंढरपुरात येणाऱ्या वारकरी आणि विठ्ठल भक्तांसाठी 1000 बेडचं सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे। आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी या मागणीचा पाठपुरावा करून हॉस्पिटलचा प्रस्ताव सादर केला आहे आणि राज्य सरकारनं त्याला मंजुरी दिली आहे। याबद्दल वारकरी पाईक संघानं सरकारचे आभार मानले आहेत। मनमाड शहर तसंच नांदगाव तालुक्यामध्ये टोमॅटोचं पीक करपा रोगाच्या विळख्यामध्ये सापडलंय। महागड्या औषधांची फवारणी करूनही उपयोग होत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा आढावा घेत आहेत। ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे। जास्त माणसे लावा पण रस्त्यांवरील खड्डे बुजवा असे आदेश सीएमने दिलेत। रॅपिड क्विक सेटिंग हार्डनर S60 तंत्रज्ञानाचा वापर करून महामार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम प्रगतीपथावर आहे। कोकणातील कणकवली, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी या रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण करण्यात आलं। सुशोभीकरणानंतर या स्टेशनला नवी झळाळी मिळाली आहे। कणकवली रेल्वे स्थानक तर बाहेरून अगदी विमानतळाप्रमाणे दिसतंय। अनेक प्रवाशांनाही या नव्या झळाळी मिळालेल्या स्टेशन बाहेर फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाहीये। सोलापूर महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केलंय। वारंवार पेन्शनसाठी महापालिकेत फेऱ्या माराव्या लागतायत, त्यामुळे जुन्या पेन्शनसह देय रक्कम त्वरित मिळावी अशी मागणी पेन्शन संघटनेनं केली आहे। शेतकरी आत्महत्या रोखाव्यात, दूध आणि ऊसासह इतर पिकांना हमीभाव द्यावा यासाठी पुण्यात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला। आमदार खासदारांची पेन्शन बंद करून ते पैसे आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना देण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी बीडच्या आष्टी येथे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केलंय। यावेळेस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। भंडाऱ्याच्या तुमसर येथील आदिवासी वसतिगृहाची दुरावस्था झाली आहे। जीर्ण झालेली इमारत, भिंती तुटलेल्या, जागोजागी अस्वच्छता अशा अवस्थेमध्ये ही मुलं राहत आहेत। नवीन इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं तरीही मुलांना भाड्याच्या इमारतीमध्ये का ठेवलं जातंय असा सवाल सध्या उपस्थित होतोय। अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय बनवावं ही मागणी करत श्रीरामपूर जिल्हा कृती समितीनं जेल भरो आंदोलन केलं। गेल्या अनेक दशकांपासून ही मागणी करण्यात येत असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे आंदोलन पुन्हा जोर धरताना दिसतंय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धुळ्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रोश मोर्चा काढला। जिल्ह्यातील 9000 शेतकऱ्यांचं ठिबक सिंचन योजनेचे 61 कोटींचं नुकसान थकीत असून अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित असल्याचं सांगण्यात येत आहे। बीडच्या गेवराईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी शिवप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केलं। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या पुतळ्याला विरोध केला असून त्यावर योग्य ती कारवाई करत पुतळा उभारण्याला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येते आहे। सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी यवतमाळमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। वर्ध्यात महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं मराठी शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिक्षकांनी ढोल वाजवत मुंडण करत सरकारी धोरणांचा निषेध केला आहे। नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी आरक्षणाबाबत जाब विचारला। काँग्रेसकडून सत्य गणपती इथं जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळेस मराठा आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का, त्यासाठी तुम्ही संसदेत मागणी केली का असे प्रश्न मराठा आंदोलकांनी विचारले। त्यावेळी मराठा आरक्षणाला आपला कायम पाठिंबा राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे। जळगावातल्या रावेर तालुक्यातील मोहन पिंपरी गावामध्ये 2 महिन्यांपूर्वीच रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं। जोरदार पावसानंतर या कामाची पोलखोल झाली आहे। रस्त्याची दुरावस्था झाली असून कोट्यावधींचा खर्च कुठे गेला असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली जाते। स्वर्गीय विष्णुपंत लोणारी आर्थिक विकास महामंडळासाठी होत असलेल्या दिरंगाईबाबत समस्त लोणार समाजाच्या वतीनं मंगळवेढा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। लोणारी समाजानं प्रश्न सोडवण्यासाठी महामंडळातील दिरंगाई दूर होणं गरजेचं असल्याची मागणी यावेळी करण्यात आली। महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। 2023 आणि 24 या सालातील तुषार सिंचनाची 188 कोटींची सबसिडी शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाहीये, ती तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे। नांदेडमध्ये काँग्रेसनं राज्य सरकार विरोधात खोकी आंदोलन केलं। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, महागाई कमी करावी यासह स्थानिक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली आहेत। याबाबत शासनाने योग्य ते पाऊल उचलावं, नाहीतर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे।
भुसावळमधील वांजोळा मार्ग हा मृत्यूचा सापळा बनलाय। या ठिकाणी मागील 3 वर्षांमध्ये तब्बल 11 जणांनी आपले जीव गमावले। शुक्रवारी रस्ता ओलांडताना एका तरुणाचा अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झालाय। त्यामुळे दुभाजकाचा कट आणि झेब्रा क्रॉसिंग पूर्णपणे बंद करावं अशी मागणी करण्यात आली आहे। तर इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।